नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. खायला तर एकदम छान लागते आणि बनवायला सुद्धा सोपी. सगळ्यात अगोदर मी 5 बटाटे घेतले, एक गाजर घेतला आणि बीटसुद्धा घेतले. त्याचबरोबर फ्लॉवरचा छोटा कंद घेतला आणि त्याचबरोबर आता बटाट्याची सगळे सालं काढून घेऊया. तुम्हाला जर आता पावभाजी बनवायची असेल ना तर थोडे तुम्ही मटर घ्या. माझ्याकडचे मटर शिल्लक नव्हते त्याच्यामुळे मी मटर स्किप केलेले. आता ह्या सगळ्यांची एक एक आपण करून नाही का पूर्ण साल काढून घेऊया आणि फ्लॉवरचा पण आतमधून घाण आहे की नाही ते बघितलं आणि त्याचे जे मोठे मोठे तुकडे बनवून घेतले. कधी कधी काय होतं माहिती का, आपण जी मार्केटमध्ये खाल्ली ना त्याला अशी पाहिजे तशी टेस्ट नाही येत. मग त्यापेक्षा आपण घरीच कधी बनवलीत ना, बनवायला पण सोपी तर खायला पण खूप छान लागते. आपण आता हे बटाट्याची नाही का मोठे मोठे कट करून घेऊया आणि राहिलेला बीटचे पण बारीक बारीक असे पीस करून घेऊया. बीट टाकलंच पाहिजे किंवा बीट नाही टाकलं तर पावभाजीला कलर येत नाही. बीट टाकल्यामुळे ना पावभाजीला खूप छान कलर येते. आणि गाजरचे थोडे तुम्ही बारीक पीस करा, कारण गाजर लवकर शिजत नाही. बटाटा, फ्लॉवर, मटर वगैरे तर लवकर शिजून येतं. तर आपण ह्या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकू आणि याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावूया आणि हा आपण गॅसवरती ठेवूया. त्याला जवळजवळ 4 ते 5 शिट्टी होऊन द्यायची. तुम्हाला इन्स्टंट पावभाजी बनवायची असेल ना तर याला मिडियम आचवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घ्या, जेणेकरून तो लवकर शिजतो. आणि कुकरला शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले आणि या कांद्यांना बारीक असं कट करून घेऊया. घरात एखादा छोटा कार्यक्रम असो, वाढदिवस असो किंवा रविवारी स्पेशल डिश असेल ना तर पावभाजीची पहिली पसंत असते पावभाजी. पावभाजी एकदम कशी आहे की सगळ्यांना आवडते आणि एकदम फटाफट अशी बनली जाते. जास्त काही मेहनत करायला लागत नाही. सगळ्या भाज्या एकदा उकडून घेतल्या व्यवस्थित तर फक्त कांदा, टमाटा वगैरे हे कट करून त्यांना फोडणी द्यायची आणि स्मॅशरने आपली भाज्या स्मॅश करून कढईमध्ये टाकायच्या. शिजायला थोडा वेळ लागतो, बाकी भाजी बनवायला वेळ लागत नाही, पण एवढं आहे भाज्या कट करायला सुद्धा वेळ लागतो. इथे कुकरची शिट्टी व्हायला सुरुवात झाली आहे. तोपर्यंत आपण बाकीच्या सर्व भाज्या कट करून घेतल्या. इथे एक मध्यम आकाराचा टमाटा, एक शिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट ही मी किसून बारीक ठेचून घेतली आणि 2 कांदे. त्याचबरोबर आता मी कढई तापायला ठेवते. गॅस हा मध्यम आकार आचेवरती ठेवायचा. काय होतं, जास्त फास्ट असलं ना तर ते लवकर तापतं आणि आपली फोडणी दिली जाते ना आलं लसणाची किंवा खडे मसाल्यांची, ती फोडणी जळली जाते. आता मी इथे 3 टीस्पून तेल घेतलं. पावभाजी बनवायची असली ना आपल्याला तर तेल थोडं जास्त टाकायचं. म्हणजे तुम्ही जर अदर भाजीला 2 चम्मच टाकायचा असाल ना तर इथे तुम्हाला 3 टाकायचे. त्यानं काय होतं, मस्त लाल तरी येते आणि क्वांटिटी पण जास्त आहेत. त्याचबरोबर आता मी थोडे खडे गरम मसाले टाकले. 2 मिरे, 2 लवंगा, थोडीशी 2 तेजपत्ता आणि शहाजिरं वगैरे. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकली आणि याला आपण लगोलग थोडं हलवून घेऊया. आणि त्याचबरोबर पाठोपाठ लगेच त्याच्या कांदा टाकला बारीक चिरलेला. तो कांदा पण आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. काय होतं ना, कधी कधी आपण कांदा तसं टाकून देतो आणि त्याला व्यवस्थित तो परतला जात नाही. आता कढई तापल्यामुळं ना कांदा इथं पटकन परतला जाईल. बघा, तोपर्यंत कांदा परतता याला आदनंमधनं असं हलवत राहायचं. जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत याला असं हलवून होऊन द्यायचा मिडियम गॅसवरती. बघा, आता कांदा व्यवस्थित परतला आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कट केलेली शिमला मिर्च टाकूया. शिमला मिर्च ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तुमची मुलं शिमला मिर्च खाण्यासाठी किंवा नको टाकू असं काही बोलत असतील ना तर तुम्ही ती स्किप पण करू शकता.
आणि एकच शिमला मिरची टाकल्यामुळं कधी काय होतं, जास्त त्याचा वास, उग्र वास वगैरे येत नाही. आता इथं मिरची पण परतली आहे, म्हणजे तिला जवळजवळ ती थोडीशी शिजली आहे. त्यानंतर लगेच टमाटा टाकायचा आणि याला परत एकदा मिक्स करायचं. गॅस हा कमीच ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर भाज्या आपल्या सगळं करपल्या जातील. इकडे भाजी परतत आहे तोपर्यंत मसाले साईडला काढून घेऊया. इथे मी जवळजवळ अंदाजे 2 चम्मच पावभाजीचा मसाला घेतला. त्याचबरोबर इथे 1 चम्मच धना पावडर घ्यायची, 2 चम्मच काश्मीरी लाल तिखट घ्यायचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घ्यायची. तुम्हाला जर थोडं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही नाही का काश्मीरी लाल तिखट अजून 1 चम्मच एक्स्ट्रा वाढू शकता आणि पावभाजीचा मसाला 1 चमचासुद्धा वाढू शकता. आता मुलांना बनवते असल्यामुळे थोडी फिकीच ठेवते. बघा आता इथं भाज्या सगळ्या व्यवस्थित परतल्या आहे आणि शिजल्यासुद्धा आहे. आता यामध्ये आपण तोपर्यंत अजून होऊन द्यायचे 2 ते 3 मिनटं. तोपर्यंत आपण कुकर ओपन करून बघूया. कुकरची हवा काढून दिल्यानंतर बघा भाज्या इथं 4 ते 5 शिट्ट्यामध्ये भाज्या शिजल्या. आता इथं लवकर मला बनवायचे असल्यामुळं मी याची वाफ काढून दिली. तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल तुम्ही 3-4 शिट्ट्यामध्ये सुद्धा कुकर थंड झाल्यानंतर सुद्धा भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि तेव्हा काढून तुम्ही त्याला स्मॅश करून घेऊ शकता. भाजी आपण इकडे मिक्स करते मी आणि साईडला मी शिजलेल्या जे व्हेजिटेबल आहेत ना त्यांना पण स्मॅश करत घेते. बघा इथे किती छान असा कलर पण आला आहे. बीटामुळे ना कलर छान येतो आणि चवसुद्धा येते. आता कधी कधी काय होतं, आपण 2 लोकांच्या अंदाजाला तुम्हाला जर बनवायचं असेल तर याचे मी जेवढं प्रमाण दिले ना याच्या हाफच घ्यायचं, म्हणजे काय होतं आपलं वेस्ट जात नाही. मी आता इथं जवळजवळ 4 लोकांच्या हिशोबानं भाजी बनवली. त्यानंतर इथं सगळ्या भाज्या मिक्स करते. त्याच्यासोबतच मी इथं जे आपण मसाले साईडला काढले वाटीमध्ये ते मसाले याच्यामध्ये ॲड करते आणि जे मसाले परतवायल्यानंतर लगेच मी मिक्स केलेली भाजी टाकून देते आणि याला एकदा आपण 1-2 मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया. बघा आता भाजीला कसं छानपैकी कलर यायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकलं, कुकर धुवून थोडं गरम पाणी करून टाकलं लगेच. बाकी छानपैकी कलर आला आहे आणि चवीनुसार इथे 1 मोठा चम्मच मीठ घेतलं. भाजी होत आहे तोपर्यंत आपण साईडला कोथिंबीर कापून घेतली आणि तोपर्यंत इथं बटर पण साईडला घेतले. मी नेहमीच बटर टाकते भाजीमध्ये. बटरनं काय होतं माहिती का, याला खूप असा छान असा टेस्ट येते. बटर टाकल्यानंतर भाजीला जवळपास 5 मिनटं कमी गॅसवरती होऊन द्यायची, म्हणजे बटर पण विरघळेल आणि भाजीला पण कढी येईल. आणि भाजीला एकदा कडे आलात ना त्यानंतर लगेच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची. पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सुद्धा 2 मिनटं याला होऊन द्यायचं. थोडी भाजी टेस्ट करून बघायची. जर तुम्हाला फिकी वाटली तर तुम्ही वरून पावभाजी मसाला टाकला तरी चालेल. आता भाजी होत आहे थोडी 2 मिनटं, तोपर्यंत आपण वेट करूया. भाजी झाली आहे. आता आपण पाव गरम करायला घेऊया. इथे मी तूप टाकले, तुम्ही बटर पण टाकू शकता पण मी शक्यतो तूपच लावते. आणि इथं तूप लावल्यानंतर त्याला लगेच पावची लादी वरून ठेवूया आणि मीडियम गॅसवरती याला लगेच 2 मिनटाच्या आतमध्ये याची साईड चेंज करून याला आपण भाजून घेऊया. असे 1 बाय 1 मी सगळे पाव भाजून घेतले. अशी पावभाजी बनवायला हार्डली 1 तास लागतो आणि किती छान प्रकारे याला कलर आला आहे. टेस्ट पण खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. त्यासोबत मी इथे सॅलड पण सर्व केले. पावभाजी म्हटलं आपल्याला सॅलड पाहिजेच पाहिजे, कांदा बारीक कट केलेला. अशा प्रकारे पावभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन एक सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत खुश राहा, स्वयंपाक करा आणि चविष्ट छान छान खा. थँक्यू.